आता जे आहे हे फवारणी, हे जे कागद दिसते तुम्हाला, हे मी मिरूक फुटासाठी मी या फवारा मारला. हे पोंगण नव्हती, हे पोंगण नव्हती आहे, दिसते नव्हती, हे नव्हती निघाली की तुम्ही पहिले साऱ्यात पहिले फवारा मारा. मिरूक बार फुटासाठी, आंब्याने मिरूक बार फुटासाठी फवारा मारा. हे पोंगण नव्हती आहे, हे पोंगण हे नव्हती दिसली का तुम्ही पहिले मिरूक फुटाचा फवारा मारा. कारण मिरूक फुटाचा फवारा म्हणजे जे आहे हे नवतीतून हे निघते. तर याच्यासाठी आपण हे झाड पाहू शकता. हे झाडाले म्हणजे असे जास्त काही असे काही पानं काही आहे नाही. हे पण आहे एकदम शेंड्यावर आहे. याचं कारण काय आहे, समजा बगीचा जर फुटला, बगीचा तुमचा फुटला आणि तुम्ही न जर याले जर फवारा मारला न बगीचा फुटला, आणि जर याले जर तुम्ही जर खत जर नाही टाकलं तर ह्या झाडाचा हाल काय होईल हे तुम्हाला माहीत आहे काय? हे नाही माहीत आहे. हे मी तुम्हाला सांगतो की हे जर झाड लटपट जर फुटलं, हे झाड लटपट फुटलं तर हे तुम्हाला पुरं झाड सलाटन आणि हे झाड लंब होईल, हे गॅरंटी देतो. कारण का आपल्याला माहिती तेवढी आहेच. तर तुम्ही काय करा, 10-26 जे आहे खात, 10-26 कोणत्याही कंपनीचं घ्या, 10-26. आमच्या इकडे भाव आहे 1750. हे बघू शकता. आणि इथून रिंग करायचा असा गोल रिंग करायचा आणि त्याला खात टाकायचं. किती, समजा तुम्ही अर्धा किलोही टाकू शकता, 1 किलोही टाकू शकता एका झाडाले. तर ह्या झाडाले ज्या वक्ती पाणी सांडन, वरचं पाणी येईन, त्या वक्ती झाडाची तुम्ही कंडिशन पाहून घ्या. हे जे इथं नाही आहे पानं, तर इथं पुरे पानं भरण आणि पुरा पेठा असा भरण, झाड हिरवं आणि त्याच्यावर मिरूक बार जरी संत्र आपले तरी ह्या झाडात ताकद राहील. कारण का ताकदच झाडात नाही राहिली तर काही उपयोग नाही आहे, झाड लंब होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी सांगतो 10-26 खात टाका. आता हे झाड पाहू शकतो आपण, ह्या झाडाची कंडिशन पाहून घ्या. याले नवतीनी आहे, याले नवतीनी आहे म्हणजे याले पाणी कमी भेटलं. हे पाहून घ्या, चिमातही आहे आणि याच्यावर मी फवारा मारलेला आहे, नॉर्मल फवारा. ते नाव सांगितलं नाही तर चालन, पण नॉर्मल फवारा फुटाला तुम्ही घेऊन या. फक्त हलक्या भावाचा आणा, जास्त महाग नाही. कारण का जास्त महाग फवारा आणान त्याची गरम भाप राहीन झाडात, ते झाड सलाटाची शक्यता आहे. हलकाचा फवारा नाही काही तर 8-9 हजार रुपयाचा फवारा तुम्ही नॉर्मल मारू शकता. आणि त्याचा फरकही असा आहे की हे जे झाड आहे, खात टाकल्यानंतर हे जे पानं आहे इथं, हे पानं हे पुरे हिरवेगार राहील. त्याच्यानं मी तुम्हाला सांगतो. आणि पण आमच्या इकडे म्हणते कोळशी, याले कोळशी नाही आहे, अशी काही कोळशी राहायची. याले कोळशीचंही आहे, त्याच्यातच कोळशीचंही आहे. कोळशीचं आहे फवारा बसणार आहे. तुम्ही टाईमशीरच फवारा मारा, नाही तर मग टाईम गेल्यावर फवारा मारायची उपयोग नाही आहे. आणि मी सांगितलेलं ते काम करा. इथून असा रिंग करा बढियापैकी आणि 10-26 खात टाका. खाताशिवाय पर्याय नाही आहे. कारण का ह्या झाडाला पानं नाही आहे, हे पण घ्या, शेंड्यावरच आहे फक्त पानं. ह्या पेठा भरवायचा असेल तर तुम्हाला 10-26 खात टाका, कोणतंही टाका, कोणत्याही कंपनीचं टाका, फक्त 10-26च घ्या. कारण 10-26 मध्ये खालून जे भाप चालते गरम, आणि जास्त पाणी आल्यावर ते खात म्हणजे असं झाडाला ताकद येऊन जाते त्या खाताबद्दल. आणि शेणखत आहे, शेणखत तुम्ही अजून टाकलेलं नाही आहे, तर शेणखत तुम्ही आता सध्याच टाकू नका. आणि मेन मुद्दा म्हणजे आता फुटाच्या टायमाले बगीचा वखराचा नाही, कारण का हे बगीचाचं पुरं गॅस पकडलेलं आहे. हे जे आहे की नाही जमीन, हे अशी गॅस पकडलेली आहे. हे जर तुम्ही जर हे वखरलं किंवा रोटा आता मारला तर बगीचा फुटणार नाही. त्याच्यानं असा बगीचा प्लेन राहू द्या, तण राहिलंच चालन, थंडावर राहील. पण याच्यात रोटावेटर आता मारू नये, कारण का आता फुटाचा टाइम झालेला आहे आणि झाडानं नवती चांगली काढलेली आहे. हे पाहून घ्या, चांगली नवती काढली आहे झाडानं. त्याच्यामुळे रोटावेटर किंवा वखर मारायचा नाही. आणि शेणखत तुम्ही आता नसन टाकलं तर शेणखत तुम्ही हिवाळ्यात टाकू शकता. हिवाळ्यात टाकायचं पुरं पटखात. आणि शेणखत जे आहे ते बुडात नाही टाकायचं.
हे जे खोड आहे ह्याच्या बुडात नाही टाकायचं, हे इथं टाकायचं मंदात पट पुरं फेकून द्यायचं मातीसारखं खात पूर्ण फेकून द्यायचं. आणि हे जे झाड आहे हे तुम्ही पाहून घ्या. मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्या झाडाचं हे सांगितलं होतं. पाहून घ्या झाड. हे झाड किती वर्षाचं आहे. हे मागच्या वर्षी लावलेलं झाड आहे. झाडाची कंडिशन पाहून घ्या काय झाड आहे. ह्या झाडाला मी शेणखत टाकला आहे, मोरचून चुना वगैरे सारं लावून ओके आहे. याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तोही पाहू शकता तुम्ही. हे झाड पाहून घ्या 1 वर्षाचं. ठीक आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा.